बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोठा आरोप समोर आलाय। त्यांच्या पत्नी करुणा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडेंच्या दबावामुळे त्यांच्या आईने आत्महत्या केली। करुणा यांच्याकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत आणि त्या पुन्हा न्यायासाठी पुढे जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। त्यांनी म्हटलं की त्यांच्या आईला न्यायालय आणि पोलिसांकडे जाण्यापासून थांबवण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला। या घटनांमुळे त्यांचं कुटुंब मानसिक आणि आर्थिक त्रासात होतं। करुणा मुंडे म्हणाल्या की हे प्रकरण फक्त कौटुंबिक नव्हे तर सामाजिक व न्यायाच्या दृष्टीने खूप गंभीर आहे। त्यांनी धनंजय मुंडेंबरोबरच पंकजा मुंडेंवरही निशाणा साधला आणि म्हटलं की राजकारणाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जाते। तसेच त्यांनी कारखाने विकल्याबाबतही चिंता व्यक्त केली आणि सांगितलं की लोकांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीबाबतही करुणा म्हणाल्या की त्यांनी सर्व पुरावे देऊन न्याय मिळवण्यासाठी पुढे जाण्याचा निर्धार केलाय। जरांगे हे फक्त लोकांसाठी काम करणारे आहेत, राजकारणासाठी नव्हे। त्यामुळे ही घटना बीडच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण करतेय आणि यावर पुढे काय निर्णय होईल हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? या आरोपात तथ्य आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात मॅनेज केलेली खेळी? कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।